Hello everyone, welcome to MIT ADT podcast. Today we have two guests with us from Planto Zone Green India Private Limited. We have Mr. Karthik Vallekar, who is the MD, and we have Mr. Manoj Dhavre, who is the manager of this company. The very first question that I would like to ask both of you is that how did you first learn about MIT ADT Incubation Center and how did you approach MIT ADT Incubation Center? एक्चुअली ये हमारा जो स्टार्टअप है जो हमने चालू किया था, जो चालू करने के बाद हम मार्केटिंग के लिए यहाँ वहाँ घूम रहे थे, तभी हम कॉलेज के इवेंट्स के बारे में हमें पता चला, एमआईटी कॉलेज के बारे में। तब हम कॉलेज को अप्रोच हुए। तो अप्रोच होने के बाद हमें एआईसी के बारे में पता चला कि इधर नए नए स्टार्टअप लोगों को ग्रो करने के लिए और पुशअप करने के लिए बहुत बड़ा सेटअप मिल रहा है। इसके वजह से हम यहाँ पे अप्रोच हुए और यहाँ पे हम इनक्यूबेट हो गए। मेरा जो एक्सपीरियंस जो है सर, जो हम इधर आए थे फर्स्ट टाइम, जो इवेंट्स में जो बुकेज दे रहे थे, जो बुकेज देने के बाद आज हम लेते हैं तो कल उसको फेंक देते हैं, ठीक है। तो हमने हमारे दिमाग में तो ऐसा है कि ये पॉट्स हम जो देंगे, ठीक है, तो हम पॉट्स देने के बाद आदमी के फेंक तो नहीं देंगे ना, वो अपने घर पे रखेंगे। तो हमारा जो कंसेप्ट क्या है कि प्लांट लगाओ, ठीक है। तो इसके वास्ते हम सबके घर में प्लांट सब जाएंगे। So would you like to talk about your initial project idea and the role of incubation center in your project? ॲक्च्युली आम्हाला हा प्रोडक्ट चालू करण्यामागचा आमचा उद्देश होता की प्लास्टिक वेस्ट कमी करायचा होता। त्यामुळे आम्हाला ह्या आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणी जी सिटी ग्रो करते तिथं आपण आत्ता नवीन नवीन लोकांमध्ये बघतोय की प्लांटेशन लोकांच्यामध्ये खूप तयार होते। त्यासाठी आम्हाला हा प्रोडक्ट घराघरामध्ये पोचवायचा होता। त्यासाठी आम्ही फिरत होतो। त्यावेळेस आम्हाला एमआयटीचं एआयसी सेंटर हे असं भेटलं की ज्यांचे जे इव्हेंट होतात त्या इव्हेंटमुळे प्रत्येक म्हणजे हे इव्हेंट या एवढ्या लार्ज स्केलवर होतात की ते इव्हेंट प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात प्रत्येकाच्या ठिकाणी पोहोचतात। त्यामुळे हा प्रोडक्ट आम्हाला तिकडे प्रत्येकाच्या ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्यासाठी किंवा पूर्ण भारतभर पोहोचवण्यासाठी हे आम्हाला योग्य मंच वाटला। त्यामुळे आम्ही इथे जॉईन झालेलो आहे। सर हा जो प्लांट आहे, बेसिकली आम्हाला प्लास्टिक हे नकोच आहे, ठीक आहे। आपला कन्सेप्ट आहे की प्लास्टिक नकोच। तर हा जो पॉट आहे हा इको फ्रेंडली आहे, ठीक आहे। आणि जसं आम्ही फिरतोय, जसं मार्केटिंग करतोय, तर असं आवडत कोणाच नाही असं कोणीच बोलत नाही आहे, ठीक आहे। खूप छान आहे, सुंदर आहे, तुमची आयडिया खूप छान आहे। ह्या रूटवरती आम्हाला नाही का ग्रोथ वगैरे चांगली भेटते आणि ह्या स्टेपवरती आम्ही पुढे जात आहे। Would you like to talk about your product in detail? जसं मगाशी आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आम्हाला हा प्रोडक्ट बनवायचा होता, ज्यावेळेस आपण आजूबाजूला बघतोय की सोसायटीजमध्ये प्रत्येक घरात प्लांटेशन होतं किंवा छोट्या छोट्या कुंडी का असं काय प्लांटर्स वगैरे लावत आहेत। तर ते प्लांटर्स आम्ही बघितले युज्युअली ते सिमेंटमध्ये होत आहेत किंवा प्लास्टिकमध्ये होत आहेत। तर त्यासाठी आम्हाला जे कमीत कमी यूज करून आपल्याला प्लांटेशन प्रोग्राम करायचे होते। ॲक्च्युली त्यासाठी आम्हाला हा प्रोडक्ट बनवायचा होता। आम्ही ॲक्च्युली फॉरेस्टमध्ये म्हणजे फॉरेस्टच्या ठिकाणी जात असताना किंवा फॉरेस्टमध्ये फिरत असताना, फॉरेस्ट डिपार्टमेंटबरोबर काम करत असताना ज्यावेळेस आपण घरटे वगैरे बघतो, चिमण्यांचे घरटे वगैरे, तर ते कशापासून बनतात, कसे बनतात हे आयडिया डोळ्यासमोर आमच्या आली। त्यावेळेस आम्ही आता हा प्रोडक्ट आपला बनला आहे तो कोको हस्कपासून बनला आहे। कोको हस्क म्हणजे कोकोनटचं वेस्ट आहे। तर ते वेस्ट आपण बघतोय की ते पूर्ण बायोडिग्रेडेबल आहे। ते बायोडिग्रेडेबल वेस्ट हे वायाच जाणार आहे किंवा ते विनाशच होणार आहे त्याचा। तर त्यापासून आपण त्याची स्ट्रेंथ बघता आपल्या डोक्यात आलं की आपण हा प्रोडक्ट बनवू शकतो, की तो प्रोडक्ट ज्यात आपण काहीतरी सस्टेन करू शकतो। त्यात आपण त्यापासूनच कोकोपासूनच बनवलेलं कोकोपीट टाकून त्यात आपण प्लांट लावू शकतो। हा असा आमचा आयडिया होती। त्यामुळे आम्ही हा प्रोडक्ट बनवला। त्यात कमीत कमी जी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त नॅचरल गोष्ट वापरून आम्हाला तो प्रोडक्ट बनवायचा होता आणि तो प्रोडक्ट आमचा बनलेला आहे। Would you like to talk about the financial support that you received from MIT Incubation Center? ज्यावेळेस आम्ही एमआयटीला अप्रोच झालो त्यावेळेस आम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म हा एमआयटीने मिळाला आहे। एमआयटीने आमच्या ह्या एआयसीच्या इव्हेंटमुळे आम्हाला भरपूर मोठं मार्केटिंग मिळालं। भरपूर मोठं मार्केटिंग मिळालं। हा आमचा प्रोडक्ट बऱ्याच ठिकाणी गेला। बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्हाला महाराष्ट्रभरातून भरपूर ऑर्डर आल्या। त्यांनी आम्हाला रेफरन्स हा एआयसीचा दिला किंवा एमआयटीच्या इव्हेंट्सचा दिला की ह्या इव्हेंट्समध्ये ज्यावेळेस तुम्ही बुकेजला रिप्लेस केलं आणि बुकेजला रिप्लेस करून ज्यावेळेस आपण एमआयटीनी आम्हाला एआयसीवाल्यांनी हा प्रोडक्ट ज्यावेळेस त्या इव्हेंटमध्ये वापरला त्यावेळेस आम्हाला ह्या प्रोडक्टबद्दल भरपूर ॲप्रिसिएशन मिळालं आणि भरपूर लोकांना महाराष्ट्रभरातून आम्हाला ह्यासाठी कॉन्टॅक्ट मिळाले। त्यामुळे आमचं मार्केटिंग भरपूर प्रमाणात झालं। हा आमचा आणि त्यामुळे आमचं फंडिंग खूप रेज झालं, आमचं चलन फिरलं। हा त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झालेला।
Manoj sir, how was your experience at MIT ADT Incubation Center? सर मी फर्स्ट टाईम ए आय सीमध्ये झालो होतो. ठीक आहे. ते ए आय सीमध्ये स्टार्टअपला मी हे जे प्रोडक्ट दाखवलं, ठीक आहे, सर म्हणले खूप छान आहे. नाही का आमच्याकडे जे इव्हेंट्स असतात, बुकेज देतो, खर्च वेस्ट होतो. ठीक आहे, खर्च केला तरी तो वेस्टच जातो आहे. तर मग हे देऊयात म्हणले आपण. ह्याच्या निमित्ताने हे पुढे जाईल, मार्केटिंग होईल आणि खूप छान दिसतंय, हे बेटर आहे. ज्यावेळेस आम्ही हा प्रोडक्ट बनवत होतो त्यावेळेस आम्हाला कम्प्लिटली नॅचरली जायचं होतं. आम्हाला कोणतंही बाहेरचं प्लास्टिक वेस्ट किंवा जे गोष्ट हार्मफुल सध्या आपण मानतोय, आता आपलं सॉईलला आम्हाला पण आता सॉईल सेव्ह सॉईल हे पण कॅम्पेन खूप मोठ्या प्रमाणात रन होते. तर सॉईलचं पण आम्हाला सेव्ह करायचं होतं आणि कम्प्लिटली आम्हाला नॅचरल जायचं होतं. त्यासाठी आता कोकोपीट हा नवीन ऑप्शन निघाला आणि आम्ही हा प्रोडक्ट असा बनवला की त्यात फक्त कोकोपीट चालेल आणि कमीत कमी वॉटरमध्ये कमीत कमी ह्यात वॉटर सेव्ह होईल, ह्यात सॉईल सेव्ह होईल. हा कमीत कमी म्हणजे सॉईलमध्ये जास्तीत जास्त कसा आपल्याला ऑक्सिजन प्रोड्यूस करू शकतो, कसे ऑक्सिजन प्लांट्स आपण इंडोर प्लांट्स ह्यात लावू शकतो, हा आमचा कन्सेप्ट होता. त्यामुळे ह्याच्यात आपण सॉईल वापरतच नाही आहे, कोकोपीट फक्त वापरतो आहे. कोकोपीट जेणेकरून आपल्याला पाणी वाचते. सगळ्यात महत्त्वाचं पाणी खूप वाचते यामध्ये. आपण ह्याला फक्त स्प्रे करतो. स्प्रे करून ह्याला आपण 4-4 दिवसांनी जरी आपण ह्याला पाणी दिलं तरी आपला प्रोडक्ट खूप जगतो. ह्याच आमचं त्यामागे कन्सेप्ट होती. खूप खूप धन्यवाद कार्तिक सर आणि मनोज सर. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.